नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरमध्ये बचत गटाच्या नावाखाली शेकडो आदिवासी महिलांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बचत गट प्रमुख नीता दिनेश वळवी हिच्या विरोधात पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. नीताबाई ते कागदपत्र मागून एक बाईला बोलून कागदपत्र मागून काही कामधंदा लागून तो बहुत धंदा लावून आम्ही तुला बट्या बाईंना फसवून दिले. किती पैसे गेले? आमचे 25,000, 50, 51,000, 50,000, कोणी 1.5 लाख. बाई फसून निघून गेली. काय नाव ते बाईचं? नीता ववे. कुठं राहते ते? पिंपळनेर मध्ये. काय काम करायचे ते? बँक मध्ये बचत गट चालवायचे. नीता ववळी आमची फसवणूक करणे तर बचत गट ना आता नाव करीन आम्हाला अशी दुसऱ्या बँकच माहिती अशी फसवणी तर ती काय करणे काय ना त्या पैसाच ना तर आम्हाला सांग निबिना दखा निबिना त्या पैसा आणि बट आमना कागदपत्र ती सावळी बोलीन आमना पैसे लिहिली नाही आणि कोणता बँक माहिती काढणे काय काढणे तर त्या पैसा आला आता बँकवाला राहणार तर आम्ही त्या पैसा कथा भरत बट आमना पैसे त्या पैसा ना असत आम्ही कथा भरत त्या पैसा. नीता ववळी बँकेमध्ये तुम्ही काढी द्या. निसा आमना सही अंगठा गिदात तिने काय काय नाही आमले काय माहिती नाही. आपकी जय जोहार जिंदाबाद जय आदिवासी साथी. आज 12/8/2025 रोजी एकदम भयानक प्रकार लक्षात आलेले की नीता दिनेश वळवी ह्या नावाच्या महिला जी बचत गट चालवायची, महिलांच्या मध्ये जाऊन काम करायची, या भगिनीच्या माध्यमातून या परिसरातील विविध गावातील खेडोपाड्यातील भोया बाबड्या भगिनींकडून त्यांचे कागदपत्र जमवून 700 महिलांची फसवणूक करण्यात आलेली. ती फसवणूक अशी त्या 700 आदिवासी महिलांची फसवणूक करण्यात आलेली. या 700 आदिवासी महिला कडनं त्या बचत गट चालवते या नावाने कागदपत्र घेण्यात आले आणि नंतर या कागदपत्रांच्या सहाय्याने विविध बँकेमध्ये यांच्या सर्व 700 महिलांच्या नावाने 51,000 रुपयाचे कर्ज घेण्यात आले. आणि ही जी फसवणूक या नीता दिनेश वळवीने केलेली तो पुरा 51,000 रुपये या महिलांच्या कडून तिने काढून घेतला आणि यांना काहीतरी 2,000-3,000 देण्यात आले असतील. परंतु नंतर हे हप्ते मी फेडेल असं ती म्हणाली आणि नंतर 2-3 हप्ते फेडल्यानंतर आता गेल्या 8-9 महिन्यांपासून ती या परिसरातनं लापता आहे, गायब झालेले. म्हणून संदर्भित बँकेचे एजंट लोक या 700 महिलांच्या घरी जाऊन तो पैसा वसूल करण्यासाठी जात आहेत. कारण त्यामुळे या महिलांना वाटलं की जिला आपण पैसे दिलेले ती गायब झालेले आणि म्हणून या खूप अडचणीत येऊन गेलेले आहेत. कारण हात मजूर आहेत आणि एवढा पैसा त्यांच्याकडे नाही. म्हणून त्या सर्व महिला आज पिंपळनेर पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा होऊन त्यांनी पिंपळनेर पोलीस स्टेशनला एकत्रित येऊन ज्या भगिनीने यांची फसवणूक केली नीता दिनेश वळवी हिच्या विरोधात पिंपळनेर पोलीस स्टेशनचे API बर्गे साहेब यांच्याकडे तक्रार नोंदवलेली की त्यांची जी फसवणूक करणारी जी भगिनी तिच्याकडनं तो पैसा वसूल करण्यात यावा, कारण तिनेच तो पैसा वापरलेला आहे. यासाठी या सर्व 700 महिला इथं जमल्या होत्या. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.